मर सकती है लेकिन साईं की माँ मर नहीं सकती। ये तुमसे कुछ पूछना चाहती थी साईं, साईं उसे जगाओ, पूछो तुमसे क्या पूछना चाहती थी। तो बाबा ने कहा मालसा तात्याबा जाओ, शिरडी में ऐसा कौन सा घर है जिस घर में किसी को मौत आई। तो कहा साईं क्या इस दुनिया में भगवान है तो दिखाई क्यों नहीं देता। दूध में मलाई आती है, हवा आती है, कब आती है? दूध उबालने के बाद। मन को अपने उबालो, भगवान तुम्हें नजर आएगा। तो उसने कहा नहीं बाबा, पहले भाई जमाई को जगाओ, तुमसे कुछ कहना चाहती है। तो साईं ने कहा भाई जमाई से, भाईजा देख तेरे चरणों के सामने तेरा साईं खड़ा है सर झुकाकर, आंखें खोल, पूछ अपने बेटे साईं से क्या चाहिए तुझे। तो भाईजा ने कहा साईं, साईं तुम कौन हो, तुम कहां से आए हो बाबा? मैंने तुम्हारी बहुत सेवा की, कभी नहीं पूछा तुम कौन हो, कहां से आए हो, किस धर्म से हो। लेकिन आज इस भाईजमाई की अंतिम इच्छा है कि तुम कौन हो, तुम्हारा असली रूप क्या है। तब साईं बाबा ने भाईजमाई को अपना असली रूप और चमत्कार दिखाया। वो चमत्कार था साक्षात भगवान विष्णु का। इसलिए तो कहते हैं सबका मालिक एक है, सबका मालिक एक है। शान तुझ में दिखे भगवान तुझ में, खुदा की शान तुझ में दिखे भगवान तुझ में। तुझे सब मानते हैं, तेरा घर जानते हैं, चले आते हैं दौड़े, जो खुशकिस्मत है थोड़े। राय की मंजिल तो हर कश्ती का साहिल, इसे सबने निकाला, उसे तूने संभाला, उसे सबने निकाला, इनको बना दे साईं और दीवाली। दीवाली साईं बाबा आया है तेरे घर पे सवार। 90 दुआएं आंखों में आंसू, दिल में उम्मीदें, भर झोली खाली। दीवाली साईं बाबा आया है तेरे घर पे सवार। ओळखायचं की बॅटरी कुठं तर लो व्हायला लागली म्हणून ओळखायचं, पण सिम कार्ड खराब होण्यापेक्षा ह्याला नेटवर्क मध्ये आणायचं आणि कव्हरेज मध्ये सोडून टाकायचं। हे बघा आपाप रेंज मध्ये येत आहे। ती मला आवडायची, तिला पाऊस आवडायचा, तिचा बाप माझ्याकडे यायचा आणि म्हणायचा हे सुरम्या वर पाचची चित्रपट फॅन यातील सुंदर असं लोकगीत।
धन्यवाद असतो, थँक्यू. हे खरं प्रेम म्हणायचं मित्रांनो, कारण माणूस ठेस लागून पडला की उठू शकतो, पण प्रेमात पडला की औषध कधी उठत नाही बरं का. आपल्या जीवनात एखादी सुंदर मुलगी आली की टेन्शन घ्यायचं नाही. गई तो गम नहीं करने का, अरे गम हम क्यों करें, गम हम क्यों करें कोई लड़की हमें ना मिले, गम हम क्यों करें कोई लड़की हमें ना मिले, गम तो ये लड़कियां करे जिन्हें हम ना मिले, जिन्हें हम ना मिले. राम चाहे लीला चाहे राम नंदन लो मैं दुनिया का क्या राम चाहे लीला चाहे राम नंदन लो मैं दुनिया का क्या काम. इनका तो मुंडा है सिंपल का यार, और मारे तो मंगा आंख मारे तो प्यार. राम चाहे लीला चाहे राम नंदन लो मैं दुनिया का क्या काम.
थँक्यू धन्यवाद मित्रांनो. हे रामलीला आहे दोस्तो. आणि खास या ठिकाणी एक सुंदर असे कलाकार मानसी आणि हर्ष या ठिकाणी लल्लाटी भंडार हे चित्रपट जोगा येथील सुंदर असा कलाविष्करित्या सादर होत आहे. जोरात टाळ्या होत्या मित्रांनो. या ठिकाणी गाणं लावायचं आपण सर्व लवकर लवकर. हे लल्लाट जोरात टाळ्या झाल्या पाहिजे.
रंगमंचावरती असा कलाकार येत आहे की ज्या कलाकाराने फक्त महाराष्ट्र नाही संपूर्ण भारताला हसवणारा विनोदी, ज्या कलाकाराची ओळख झी टीव्हीच्या माध्यमातून, चित्रपटाच्या माध्यमातून, लिखाणाच्या माध्यमातून हा विनोदवीर तारारी टिरटिरी नाग्या फूस जागा मिळते घुसणारा आणि रसिक प्रेक्षकाच्या मनात घर करणारा हा विनोदी येत आहे. ज्या कलाकाराला, ज्या गायकाने आपला आवाज सुपरस्टार अमिताभ दिला, तेच गायक कलाकार सुनील भोसले यांच्या हस्ते अवॉर्ड मिळाला. स्टार टीव्हीवरती ज्यांनी हे आहे आपल्या सर्वांचे झी टीव्ही सम्राट उपविजेते मास्टर के पांडे. जागा मिळेल तिथं घुस. कुठं घुसून काय थंडीत मार खात बसू. या ठिकाणी पहिल्यांदा महाराजांची दुटी पार पाडायची. 8 वर्षे महाराज दुटी करतोय पण अजून मी घरी गेलो नाही. त्यात नवीन लग्न झाले, ती बी लव्ह मॅरेज. आणि लव्ह मॅरेज लगीन करून घेणं म्हणजे गाढवाला जवळ बोलवून घेऊन लाथा मारून घेणं बघतो. तरी पण मी सहन करतोय. पण या महागाईच्या दिवसात बायको मला रागाने निघून सोडून गेली तर तिच्या पाठोपाठ कपडे फाडून मला गाणं मानायची पाळी येणार. कशी तुमने किसी की जान को हर जाते हुए देखा है, अरे देखो मुझसे रूठ कर मेरी जान जा रही है, अरे देखो मुझसे रूठ कर मेरी जान जा रही है. मराठीत कसं म्हणायचं? अरे कोणी माझ्या म्हशीला अन जाताना पाहिलं का, आता रेडा हा रिकामा दुसरी हो मस बघा. बायको गेली तर जाऊ द्या पण नोकरी जाता कामा नये. महागाई लय वाढलेली. बायको दुसरी मिळेल पण नोकरी मिळायची नाही. पण आमच्या महाराजांना एक सवय झाली नाही. पारंपरिक तुतारी वाजवल्याशिवाय महाराज दरबारामध्ये हजर होत नाहीत. महाराजांचं नावच आहे वांजुता राजा धरतीला सोज्या. मी महाराजांचा प्रायव्हेट शिपाई चिरबल पांडे. महाराज खातात अख्खी कोंबडी, आम्ही खातोय अंडे. पण पहिल्यांदा स्वागत महाराजांचं तुतारी वाजवून झालंच पाहिजे. पोई 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 पुरपुर. त्याला एवढी पुरपुर करून सुद्धा महाराज दरबारात हजर नाही. कसं हजर होणार? महागाई वाढल्यामुळं महाराज बी महाग झालेले. उद्या महाराज येतील तेव्हा येतील. पण माझी आज इच्छा झाली या महाराजांच्या खुर्चीवर बसायची. महाराजांनी किती बसायचं? बसून बसून महाराज दोन्ही बाजूने आजारी पडले तरी बसत्यातच. आपण बसून बघावे जाऊ काय परिणाम होतोय आपल्यावर. नाही बसू दे. महाराजांना झपटलेलीच खुर्ची तर पण मी तुझ्या दाबून बसणार आहे. काय वाटत हा हिला म्हणायची खुर्ची जातीवंत खुर्ची. पैसेवाला वजनदार माणूस बसला की हसती, माझ्यासारखा गरीब माणूस बसला की बोंबलते. महाराजांची खुर्ची महाराजांना लकलाप. परत का पारंपरिक तुतारी वाजवून महाराजांचं स्वागत करायचं आहे. पोई 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 पुरपुर 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 वाजले की पुरपुर. बहुतेक नदीला पूर आलाय वाटतं. आलाय की पूर. पण आमचा शिपाई कुठे गेला? का त्या पुरातून वाहून गेला की मेला? मेला तर मेला महाराज. तुमच्या एका बाजूचा एक शिपाई गेला. कोण? चुलबुल? बोल मेरे बुलबुल. मला सांग महागाई कुठेपर्यंत आलेली आहे? महागाई बघा महाराज नवऱ्यांना बायका सोडून जाईपर्यंत आलेली आहे. बाप रे बाप. एवढं तुमचं बाप? नाही मला एकच बाप होता. मला नाही वाटत. म्हणजे मला काय धाता बाप होते असं म्हटलंय मी. मग मागच्या मीटिंगला काय बोललो कसा? काय बोललो? तंटा मुक्ती नसल मुक्ती आगंदारी मुक्तीचं नाही कीर्ती एका बापाचा नाही मी 10 बापाचं होईल. अरे वेड्या ते एक म्हण आहे. म्हण जरा बाजूला ठेवा आणि काहीतरी कामाचं बोला. कामाचं? मला सांग आपल्या राज्याची हालचाल काय आहे? चाल कमी आहे हाल भरपूर चाललेले. हाल भरपूर चाललेले. ही बातमी माझ्या कानावरती नाही. ही बातमी तुमच्या कानावर कशी पडणार? का डोक्यावर काय हेल्मेट बारका घातलंय? अरे वेड्या याला हेल्मेट म्हणत नाहीत रे. काय आहे याला पगडी म्हणतात. पगडी. पगडी. महाराज तुम्ही घाला पगडी. जनता पडली सगळी महागाई नोगडी. त्यांची बारकी बारकी पोरं फिरतात बिन कापडाची नागडी आणि नोगडी. एवढी महागाई वाटली? तुम्ही हाय कुठं? कपड्याच्या आतमध्ये. सगळे कपडे बाजूला ठेवा आणि कपड्यातनं 5 मिनिटं बाहेर या. अरे पण मी बाहेर येऊन करू तरी काय? अहो बिन कापडाचा 8 दिवस उपोषण करा. काळा पैसा परत आला तर आला. अरे
ही कुणाचीही कामं नाही, कोणाचे योगी बाबांची कामं आहे. कशाला सांगताय महाराज योगी बाबांचं? योगी बाबांनी बी 8 दिवस उपोषण केलं, 9व्या दिवशी कोम्यात गेले. अगदी बरोबर. जाताना उपोषण अंगावर तांबडे घालून गेले आणि तिथे गेल्यावर पांढरा आलं. हो, काय फरक पडला? काहीच नाही. एक उदाहरण सांगू. कुठलं? आमच्या गावातल्या पुजाऱ्यानं परवा उपोषण केलं होतं. काय म्हणून? त्याच्या बायकोच्या गळ्यातले दागिने चोरीला गेले होते, परत मिळावं म्हणून. काय हो, माझ्या राज्यामध्ये चोरी? पण चोर प्रामाणिक होता. काय सांगतोस काय? दागिने परत आणून दिले, पुजाऱ्याच्या 2 कानाखाली लावल्या. अरे पण का मारलं का म्हणायचं? त्याची बायको बनावर दागिने घालून झोपली होती. हा महिनाभर हसलाय का नाही? राशन भरल्यावर एकदम भरायला लागला. हे समीकरण आहे. महागाई वाटते की चोऱ्या वाढतात, ही गणितच आहे. अरे पण हे गणित सोडवणार तरी कोण? 8 दिवस मला तुमच्या खुर्चीवर बसून बघा, अशी तुतारी वाजवतो, अशी तुतारी वाजवतो की 9व्या दिवशी महाग कमी झाली पाहिजे. उठ. आता माझी सटकली. आवळून घ्या. आवडता येत नाही. माझ्या राज्यामध्ये चोऱ्या होतात काय? शांत व्हा नाही, शांत नाही. महाराज, शांत व्हा. नाही आता शांत. तुमचं डोकं शांत करायचं औषध आहे माझ्याकडे. कर.